मम्मी म्हणे या बदामचे पानाला येतात. म्हटलं थांब तिचं कांडच करतो. मग मीनं घेतली कुऱ्हाड आणि आलो गच्चीवर. पण गच्चीवर येऊन पाण्याच्या टाकीहून चढलो बदाम, केली बदाम तोडायला सुरुवात. बोला गजानन महाराज की जय. एका हाती मोबाईल दुसऱ्या हाती कुऱ्हाड बराच आलाय. आणि आता बा डांगा तोडल्या तर किती मोकळे वाटू राहिले. अबे हे राहिलीच काय, काही वांदा नाही, तिलाही तोडून टाकू. मग असंच करत करत छटल्या तरी सगळ्या डांगा. कसं ना रहेगी बदाम ना रहेंगे उसके पान. मग छटल्या सगळ्या डांगा, फक्त शेंडाच राहू दे. शेंडा तोडून येत म्हणून आता कसं बदामचे पानं गयाचं कामच. मग झाली बदाम तोडणं, उतरलो खाली. खाली येऊन पाहतो तर मम्मी म्हणे या चक्कीला काय झालं पाय, हे चालू नाही हो राहील. मग झटकले केसन, केली तयारी करून काढला मोबाईल आणि लावला चेत्याले फोन लावता बरोबर झाला चेत्या. म्हटलं चल आपल्याला चक्कीले दवाखान्यात नेणं. मग काढली आपली स्प्लेंडर. तुम्हाला तर माहिती आहे स्प्लेंडर इज मोस्ट इम्पॉर्टंट इन एव्हरी ब्लॉग. मग पुऱ्या रस्त्यानं चक्की सोबत एडेचाय करत आलो नांदुऱ्यात येऊन चक्कीला आणला दवाखान्यात. आणि कोलते डॉक्टरनं केलं ऑपरेशन. डॉक्टरनं सांगलं हिच्या 4 किडन्या जाईल, 10 दिवस लागतील म्हणत बा चक्कीले. मग चक्की राहू दिली तरी आम्ही आलो पियुष भाऊच्या दुकानात. आमच्या संख्याले मोबाईल घेऊन आम्ही येतात लोक त्यांना मोबाईल काढून बी ठेवला. आम्ही आल्यावर केला मोबाईलचा बट नवा मोबाईल घेतला गड्यानं तर गडी खुश होता. मी हाती घेऊन पाहिला, पण या मोबाईलने मी चुम्मेश्वरी नाही म्हणू शकतो. मोबाईल घेतल्यावर केला स्पिन, त्याला ग्लास गार्ड खुलला. मग मोबाईल घेऊन आम्ही निघलो दुकानाच्या बाहेर. चेत्याला म्हटलं मला भूक